खानवडीत हेलिपॅड गोंधळ. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह. पुरंदर तालुक्यातील खानवडी येथे सावित्री ज्योती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या उद्घाटन सोहळ्यात मोठा गोंधळ उडाल्याची धक्कादायक घटना घडली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मंत्री छगन भुजबळ हे हेलिकॉप्टरने येणार असल्यामुळे प्रशासनाकडून 2 हेलिपॅडची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे संपूर्ण नियोजन कोलमडल्याचं चित्र दिसून आलं. कार्यक्रम स्थळापासून सुमारे 1 किलोमीटर अंतरावर हेलिपॅड उभारण्यात आले होते. सर्वप्रथम मंत्री छगन भुजबळ यांचे हेलिकॉप्टर खानवडीत दाखल झाले. मात्र हेलिपॅडवर योग्य सिग्नलिंग व्यवस्था नसल्यामुळे पायलटला लँडिंग करताना मोठा संभ्रम निर्माण झाला. विशेष म्हणजे हेलिपॅडवर आवश्यक असलेल्या धुराचा सिग्नल देण्यातच आला नसल्याची गंभीर बाब आता पुढे येत आहे. परिणामी हेलिकॉप्टरला नियोजित हेलिपॅडऐवजी थेट पार्किंग परिसरातच उतरावं लागल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यासोबतच आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. हेलिपॅड जवळील महावितरणाच्या विद्युत पोलांवर लाल झेंडे लावणे आवश्यक असताना त्याऐवजी भगव्या रंगाचे झेंडे लावण्यात आले होते. एवढंच नव्हे तर या पोलमध्ये मोठे अंतर असल्यामुळे पायलटला हेलिपॅड स्पष्टपणे दिसले नसावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे हेलिपॅडच्या कडेलाही कोणतीही दिशादर्शक झेंडे किंवा चिन्हे लावण्यात आलेली नव्हती. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या निष्काळजी आणि बेजबाबदार कामकाजामुळे मोठा अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. एवढ्या मोठ्या कार्यक्रमात मंत्री आणि मुख्यमंत्री येणार असताना अशा प्रकारची बेपर्वाई अक्षम्य असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाही प्रशासनाने कोणताही धडा घेतला नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झालं आहे. सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या हेलिपॅड व्यवस्थेत इतकी ढिलाई होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचं काय, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरत असून संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई होणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. खानवडीतील या प्रकारामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेचे आणखी एक उदाहरण समोर आलं असून जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याऐवजी कठोर निर्णय घेण्याची गरज व्यक्त केली जात आहे. अमोल बनकर, सासवड.